श्रोते हो नमस्कार. 18वा मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. या महोत्सवात दिला जाणारा व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार यंदा विख्यात वन्यजीव चित्रपट निर्माते 4 वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते सुब्बय्या नल्लमुथ्थू यांना प्रदान करण्यात आला. या निमित्ताने आकाशवाणी मुंबईने त्यांच्याशी साधलेला हा संवाद. व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार मिळाल्यानंतरच्या भावना सुब्बय्या नल्लमुथ्थू यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केल्या. ते म्हणाले, It's a surprise one. I mean, it's quite surprised and व्ही शांताराम पुरस्कार मिळणं हा आश्चर्याचा धक्का होता. माझ्या कामाची दखल इतक्या मोठ्या मंचावर घेतली गेली याचा निश्चितच आनंद आहे. विशेषतः कथाबाह्य चित्रपट क्षेत्रात काम करणाऱ्या माझ्यासारख्या माणसासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. वाईल्ड लाईफ चित्रपट करणं भारतात खूप अवघड आहे आणि ते करणाऱ्या मोजक्या लोकांपैकी मी एक आहे. आणि असे पुरस्कार माझ्यासारख्यांना आणखी काम करण्याची प्रेरणा देतात. more work. सुब्बय्या नल्लमुथ्थू यांचा या क्षेत्रातला प्रवास कसा सुरू झाला ऐकूया. So I am from Film Institute, studied film for the cinematographer. Worked in government agency, then one day I realized we need to do something better. मी FTII अर्थात चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्थेतून सिनेमॅटोग्राफीचं शिक्षण घेतलं. सुरुवातीला सरकारी संस्थांमध्ये काम केलं आणि नंतर मला वाटलं की आपण काहीतरी वेगळं करावं. मी भारतीय अवकाश संशोधन संस्थेपासून कामाला सुरुवात केली. तिथल्या वैज्ञानिकांच्या कामाचं, रॉकेट्स तयार करण्याच्या प्रक्रियेचं दस्तऐवजीकरण आम्ही करायचो. तिथं मी संयम शिकलो. हे काम पूर्ण व्हायला खूप काळ लागायचा आणि एक दिवस हे रॉकेट अवकाशात झेपावेल याची आम्ही वाट पाहायचो. तिथं संशोधनासाठी अत्याधुनिक उपकरणं वापरली जायची, त्यामुळे तंत्रज्ञानाच्या दृष्टीनं खूप गोष्टी या काळात मी शिकलो. मग दिल्लीला गेलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनसाठी काम करायला सुरुवात केली. हळूहळू खाजगी कंपन्या या क्षेत्रात यायला लागल्या आणि मी नॉन फिक्शनकडे वळलो. पर्यावरणविषयक कामही मी या काळात केलं आणि ते जगभरात पोचलं, खूप गाजलं. कालांतरानं आंतरराष्ट्रीय माहितीपट निर्माते भारतात यायला लागले. मी त्यांच्यासाठी कॅमेरामन म्हणून काम करायचो. अशात एकदा मला वाईल्ड लाईफ माहितीपटात कॅमेरामन म्हणून काम करण्याची संधी मिळाली. हे परदेशी निर्माते त्यांच्या दृष्टिकोनातून इथल्या गोष्टी मांडायचे, तेव्हा मला वाटलं की असं काहीतरी करायला हवं जेणेकरून माझ्या भारताच्या दृष्टिकोनातून मला या गोष्टी सांगता येतील आणि एक कॅमेरामन महत्त्वाची भूमिका बजावू शकेल असं एकच क्षेत्र मला दिसलं, वाईल्ड लाईफ. मी सुरुवात केली. मदतीला कोणीच नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला खूप अवघड गेलं. मी माझ्याकडच्या अनेक वस्तू विकून ते पैसे चित्रपट करण्यासाठी वापरले. तो चित्रपट चालला आणि त्या दिवसापासून मी फक्त वाईल्ड लाईफवर काम करायला सुरुवात केली. माझ्या सगळ्या चित्रपटांसाठी मीच पैसे गुंतवतो. हे चित्रपट पुरस्कारही मिळवतात. माहितीपट ते वाईल्ड लाईफ हा प्रवास असा होता आणि आजही सुरूच आहे. So that was the journey into transition from documentary to wildlife and keep continuously doing it without looking back. सुब्बय्या नल्लमुथ्थू हे त्यांच्या रॉयल बेंगॉल टायगर्सवरच्या माहितीपटांसाठी विशेष ओळखले जातात. वाघांवर चित्रपट करावेत असं का वाटलं यावर ते सांगतात. See, honestly speaking, tigers are national animal. वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे आणि खूप कमी लोकांनी वाघावर चित्रपट तयार केलेले आहेत. तुम्ही जंगलात गेलात की लगेच तुम्हाला मनासारखी दृश्य मिळायला ही काही आफ्रिका नाही. इथलं जंगल खूप दाट आहे, त्यामुळे इथं काम करणं फार अवघड आहे. कदाचित तुम्हाला दृश्य मिळतीलही, पण एखाद्या व्यक्तिरेखेची कथा मिळणं फार अवघड आहे आणि मी कथा सांगणार आहे. त्यांच्या भावभावना, दृश्य, गोष्ट हे सगळंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी माझे पैसे गुंतवून चित्रपट करत असल्यानं वाघांवरच्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेली मोठी मागणीही मला विचारात घ्यावी लागते. त्यामुळे मी वाघांवर लक्ष केंद्रित केलं आणि नंतर त्यांच्या प्रेमातच पडलो. म्हणून मग मी त्यांचा आणखी अभ्यास करायला सुरुवात केली. वाघांच्या पिढ्यांचा, त्यांच्या व्यक्तिमत्वांचा मागोवा घ्यायला लागलो. पण गोष्ट कोणत्याही वन्यजीवाची सांगता येते. मीही इतर वन्यजीवांवरचे माहितीपट केलेले आहेत, पण वाघ असतो. वाईल्ड लाईफ चित्रपट तयार करताना सगळ्यात मोठी आव्हानं काय वाटतात यावर सुब्बय्या नल्लमुथ्थू सांगतात. See, as a filmmaker, getting a story is the biggest challenge. I'm talking about 2007. There was hardly any people go to forest. चित्रपट निर्माता म्हणून कथा मिळणं हे मला सर्वात मोठं आव्हान वाटतं. दृश्य सहज मिळतात,
माझ्या सुरुवातीच्या काळात 2007च्या सुमाराला फारच मोजके लोक कॅमेरा घेऊन जंगलात जायचे. आता तंत्रज्ञानातल्या क्रांतीमुळे सगळ्यांकडे कॅमेरा असतो, सगळे फोटो काढतात. पण शेवटी सगळ्यात महत्त्वाची असते ती कथा. आणि मी एका व्यक्तिरेखेचा मागोवा घेत असतो, त्यामुळे लोकांच्या पसंतीला उतरेल अशी कथा मिळणं अवघड असतं. ही जोखीम मोठी असते. आफ्रिकेसारख्या ठिकाणी ही गोष्ट तुलनेनं सोपी जाते. आंतरराष्ट्रीय कंपनी असेल तर त्यांचं आर्थिक पाठबळ मोठं असतं, त्यांच्याकडे मदतीला बरीच माणसं असतात. इथं तसं होत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जंगलात चित्रीकरण करण्यासाठी इथं खूप निर्बंध आहेत. पर्यटकांसाठी खुल्या असलेल्या भागांमध्ये विशिष्ट वेळेतच आम्हाला चित्रीकरण करता येतं. आम्हाला जमिनीवरून किंवा रात्री चित्रीकरण करता येत नाही. कॅमेरा ट्रॅप्स किंवा तत्सम आधुनिक पद्धती वापरता येत नाहीत. पर्यटक आजूबाजूला असताना आम्हाला आमचं काम करावं लागतं. यासाठी मोठी फी आकारली जाते. कधी कधी कित्येक दिवस वाघाचं दर्शन होतच नाही आणि पैसा खर्च होत राहतो. पण मी या प्रवासात कधी मागं वळून पाहिलं नाही. अशा वेळी मी परत येतो, मिळेल त्या कॅमेऱ्याचं काम करतो, त्यातून मिळालेले पैसे माझ्या कामासाठी वापरतो आणि पुढे जातो. पण एखाद्या नवोदित माणसासाठी हे करणं कठीण असतं. ही काही आव्हानं मला जाणवतात. For them, the whole bread and butter is only by depending on commissioning. So that's one reason I somewhat manage. मानव वन्यजीव संघर्षाच्या घटना सतत आपल्या कानावर पडत असतात आणि याचे दुष्परिणाम दोन्ही बाजूंना भोगावे लागतात. एक वाईल्ड लाईफ चित्रपट निर्माते म्हणून सुब्बय्या नल्लमुथ्थू याकडे कसं पाहतात, ऐकूया. See, it is there. All the animals are in problem. We come to know only about these big cats and elephants. आज सगळेच वन्यजीव संकटात आहेत हे निर्विवाद आहे. आपल्याला फक्त वाघ किंवा हत्ती अशा मोठ्या प्राण्यांबद्दल माहिती असते, पण धोक्यात असलेल्या प्रजातींची यादी खूप मोठी आहे आणि त्या सगळ्यांचाच मानवाशी संघर्षच सुरू आहे. याचं एकमेव उत्तर म्हणजे सहजीवन. पण चित्रपट निर्माता म्हणून मला असं वाटतं की याविषयी जनजागृती फार कमी आहे. एखादा माहितीपट तयार करून तो लोकांपर्यंत पोचवायचं म्हटलं तर तसं व्यासपीठ आज उपलब्ध नाही. जंगलांच्या आसपास राहणाऱ्या या संघर्षाला तोंड देणाऱ्या नागरिकांना याबद्दल जागरूक करण्याची फार मोठी गरज आहे. पण जागेची कमतरता, विकासाचा वेग यामुळे हा संघर्ष वाढतच जाणार आहे. ज्या मार्गानं हे प्राणी स्थलांतर करतात ते सगळे मार्ग आज संकटात आहेत. प्रत्येक राज्याचं पर्यावरणीय धोरण वेगळं वेगळं आहे. किमान या स्थलांतर मार्गांबाबत तरी एक सामायिक धोरण तयार करावं आणि त्यांची देखभाल केंद्रीय यंत्रणेकडे सोपवावी, जेणेकरून हे मार्ग सुरक्षित राहतील. अर्थात मी यातला तज्ज्ञ नाही. माझ्या दृष्टीनं पोकळ आवाहनं करण्यापेक्षा जनजागृती करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. For me, as a filmmaker, what I was thinking is to make it more awareness instead of keep telling, preaching, save the tiger and stuff. आजचे तरुण वाईल्ड लाईफ फोटोग्राफी किंवा चित्रपट निर्मितीकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होताना दिसतात. अशा तरुणांसाठी सुब्बय्या नल्लमुथ्थू यांनी एक कानमंत्र दिलाय. See, all the youngsters are very, very enthusiastic. आजची तरुणाई खूप उत्साही आहे. त्यांच्याकडे चांगले कॅमेरे आहेत, ते फोटो काढतात, समाज माध्यमांवर टाकतात, त्यांचं कौतुक होतं. वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणारे लोक, सामाजिक संस्था सगळेच असा प्रयत्न करत आहेत आणि हे सगळं नक्कीच कौतुकास्पद आहे. पण दुर्दैवानं या सगळ्याची सुरुवात आणि शेवट दोन्ही समाज माध्यमांवरच होतं. मला असं वाटतं की चित्रपट निर्मात्यांनी, विशेषतः वाईल्ड लाईफमध्ये काम करण्याची इच्छा असणाऱ्यांनी कथा सांगण्याची कला सगळ्यात आधी आत्मसात करायला हवी. कथेची लांबी कितीही असो, त्यांचं व्यक्तिमत्व त्यातून दिसायला हवं. दृश्याला भावना देण्याचं कसब त्यांच्यात यायला हवं. आजकाल कुणीही कॅमेरा हाताळतं, सफारीला जातं, फोटो काढतं, समाज माध्यमावर टाकतं. पण गांभीर्यानं या क्षेत्रात काम करायचं असेल तर सशक्त कथेशिवाय पर्याय नाही, हे तरुणाईने शिकायला हवं. That's what the young people should learn. वाईल्ड लाईफसारख्या आव्हानात्मक क्षेत्रात आपला अमीट ठसा उमटवणारे सुब्बय्या नल्लमुथ्थू यांचं काम यापुढे अधिकाधिक बहरत जाईल, या क्षेत्रात येऊ पाहणाऱ्या तरुण पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल आणि रॉयल बेंगॉल टायगरसोबतच इतरही वन्यजीवांच्या कथा, कहाण्या आपल्यापर्यंत माहितीपूर्ण आणि मनोरंजक पद्धतीनं ते पोहोचवत राहतील, आपल्याला खूप काही शिकवत राहतील, यात शंका नाही.